निहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्ध भगवान अनंत सुखाला प्राप्त झालेत। अजून कसे आहेत? अजर अमर। अजर म्हणजे रोगाने रहित। अजर म्हणजे म्हातारपणाने रहित। जरा म्हणजे म्हातारपण, अजर म्हणजे म्हातारपणाने रहित, वृद्धापकाळाने रहित। अजर अमर म्हणजे मरणाने रहित। अविकारी म्हणजे विकाराने रहित। अविनाशी नाशरहित। अनंत गुणधाम, नित्य निरंजन। अंजन म्हणजे कालिमा, सगळ्या कालिमांनी रहित आहेत। नित्य निरंजन भवदुःख भंजन, भवदुःखाचा नाश करणारे आहेत। ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम, अशा ज्ञान स्वभावी भगवंतांना मी नमस्कार करतो। तर अशा सिद्धांचं आपण स्मरण करतोय आणि त्यांना नमस्कार करून त्यांचं पूजन करतोय, ज्याच्यामध्ये की आपल्याला तसे बनण्याचे भाव व्हावेत किंवा त्यांच्यासारखा सुखाचा अनुभव आपल्याला त्या पर्यायात व्हावा। काल सांगितलं ना, ज्याची भक्ती करतो ते त्याची प्राप्ती होते। काय सांगितलं होतं काल? काय कशाची भक्ती केली? दिवसभर लाईट नव्हती, लाईट नाही, गरमी 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 गरमी, काय केली चिंतन दिवसभर? भक्ती कोणाची केली हो? शरीराची। म्हणजे दिवस रात्र ज्याचे चिंतन करणार त्याची भक्ती होते असं सांगितलं होतं। तर इथं काय सांगायला लागलेत की आता काय देवा, मला वाटलं मी चिंतन केले नाही असं सांगताय तुम्ही, आता लाईटच आली नाही असं म्हणायला लागले अजून पण। होय बर, मग आत्मा जाणला का तिथं हे सांगा पहिला। लाईट नाही आहे हे नाही जाणलं, जाऊ दे चांगली गोष्ट आहे, आकुलता नाही केली, पण आत्मा हे जाणलं असेल तर उपयोग। तर इथं त्यांनी एक प्रश्न विचारलाय चांगला की जेव्हा तुम्ही सिद्धांची पूजन करताय तर एका सिद्धांचं स्तवन केलं तर बास आहे, इतक्या सगळ्या सिद्धांचं का स्तवन करायचं, का पूजन करायचं? प्रश्न आहे असा एक। तुम्ही करताय ना ओम ह्रीम सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठी, म्हणजे सिद्ध चक्र म्हणजे सगळा समूह आहे, सिद्धांच्या समूह रूप असणाऱ्या त्या सगळ्या समूहाला माझं पूजन, त्यांची मी पूजन करतो। मग तिथं विचारले शंकाकारांनी की एकाच सिद्धांचं स्तवन केलं तर बास आहे, सगळ्यांचं करायची काय गरज आहे? किती सिद्ध आहेत? अनंतानंत, आता किती अनादी काळापासून झालेले आतापर्यंतचे सिद्ध मोजायला गेलात तर किती राशी त्याची? 13 राशी जर सिद्ध म्हणली, संसारी राशी 13 म्हणली तर सिद्ध राशी 3। असं त्यांनी तिथं इक्वेशन दाखवलंय। म्हणजे टोटल जीव जर 16 राशी प्रमाण आहेत तर त्यातले 13 राशी संसारी जीव आणि 3% काय सिद्ध राशी, असं इतकं प्रपोर्शन सांगितलं जातं। पण ते पण किती आहेत? अनंतानंत सिद्ध आहेत। नाही वाढणार। मग असंच प्रश्न विचारला होता ना एकदा एकांनी की म्हटले इरिव्हर्सिबल आहे, सिद्ध गतीला गेलेले परत येत नाहीत, आणि काय
म्हणायचं, खाली ॲड होत नाहीत आणि वर जायचे थांबत नाहीत म्हटल्यावर मग खालची राशी रिकामी होईल. कसं रिकामी पण होईल की कधी ना कधी. आता जाऊ देत, म्हणजे खूप खूप कमी तर होत जाईल. मग तरी पण त्या अनंताला हे आहेत ना, काय म्हणायचं, नाही तेच की, पण अनंतामध्ये पण तुमचे रेंज आहेत. काय म्हणलं ते, जगन्य, मध्यम, उत्कृष्ट, नाहीतर काय युक्तानंत, परितानंत, अनंतानंत, हे सगळे भेद कसे केले तुम्ही? एवढ्यापासून एवढ्यापर्यंत युक्तानंत म्हणजे आलं ना त्याला परत लिमिट, म्हणजे आहेत. अनंत पण राशी माहिती आहे काय आहे ती, असं. तर तिथं प्रश्न विचारला की, काय विचारलं तू? हां, जर सिद्ध असे संसारी जीवांमधून सिद्ध होत वर वर सारखं नित्य चाललेत, वरून खाली कोण येणार नाही, संसारी राशींमध्ये ॲड होणार नाही, मग सिद्ध वाढत जाणार आणि संसारी कमी होत जाणार. बरोबर आहे का चुकीचं आहे? शास्त्रात तर सांगितलं असं होणार नाही. का? का? कारण जी राशी आहे ती आकडा तसाच राहणार. का पण ह्याच्यातनं परत, म्हणजे कसं, इतर ह्याच्यातनं परत संसारामध्ये येणार ना, निगोदी वगैरे. अहो निगोदी पण संसारीच आहेत की. हा, आमच्या 13 मध्ये निगोदी आहेत, आम्ही त्यांना सोडलं नाही आहे. मग तिथं काय सांगितलं की समुद्रातून किती थेंब काढल्यावर समुद्र रिकामा होतो. म्हणजे सिद्ध वर चाललेत ना, ते थेंब रूप, म्हणजे इतकी कमी राशी आहे ती. कसलं 20? तरी सुद्धा म्हणायले ना, म्हणून तर की संसारी राशी म्हणजे एक समुद्राप्रमाणे आहे, आणि त्यातून जर सिद्ध व्हायला लागले तर किती, 608 जीव म्हणजे किती झाले ते पण 6 महिन्याला. तरी सुद्धा संसारी राशी न संपणारी आहे, कारण त्याच्यामध्ये एकतर अनंत अभव्य जीव आहेत, ते कधीच मोक्षाला जाणार नाहीत. परत अनेक जीव दुरांदुर्भव्य आहेत, ते पण मोक्षाला जाणार नाहीत. त्यांच्या निमित्तात तर राशी रिकामी होणारच नाही आहे, काळजी करू नका. कोण नाही राहिलं संसारात तर आमचं काय व्हायचं, काळजी करू नका. सगळे अभव्य जीव तुमच्याजवळ राहणार आहेत, आणि असे अनेक भव्य पण आहेत की जे पुरुषार्थ करत नाही आहेत तर इथंच पडून राहणार. म्हणून सांगितलं की त्यांनाच दुरांदुर्भव्य म्हटलं. मग अभव्य संभव्य पण नाही जात, तेच की त्या दोघांना एकच नाव म्हटलं. दूरभव्य म्हणायचं त्याला. दूरभव्य जाणार, निकटभव्य जाणार, पण दुरांदुर्भव्य किंवा अभव्य समभव्य जाणार नाही. ठीक आहे, काय सांगत होते मी की कितीही जीव जरी मोक्षाला गेले, कितीही काळपर्यंत गेले तरी सुद्धा समुद्र रिकामा होणार नाही. इतका अथांग जीवराशी आहे संसारामध्ये, त्यामुळे ते जीव कधी संपणार नाहीत. फक्त आपल्याला त्यात नंबर कुठं लावायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. संसारी राशींची काळजी करत इथंच बसलो तर सगळे संपले तर आपण त्यांच्याबरोबर राहू म्हणून, कसं, म्हणून त्यांची चिंता नको, ते पण सगळे वर चालले, तुम्ही इथं बसणार कुठंतरी काळजी करत. म्हणून असा पुरुषार्थ करा की त्या सिद्धांच्या मध्ये जाऊन आपल्याला विराजमान व्हायचं आहे. तर काय सांगत होते की जर तुम्ही एका सिद्धांचं स्तवन केलं तर बास आहे, सगळ्या सिद्धांचं स्तवन करायची काय गरज आहे, असं एक शंका विचारली आहे. तर त्याला उत्तर देतात, मुझे निजानुभूती या मुक्तिरूपी कन्या से पाणी ग्रहण करना है. म्हणजे मुक्तिरूपी कन्येशी मला विवाह करायचा आहे. मग कन्या ठरली, वर ठरला, बाराती किती बाराती पाहिजेत असं विचारायला लागले. तर उसके अनुरूप बारात सजाना है. मी त्या मुक्तिरूपी कन्येशी विवाह करणार आहे, त्याच्यासाठी मला बाराती पाहिजेत, म्हणून मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणाकोणाला जोडायचं त्या बारातामध्ये? कुठं चाललोय मी? मुक्तीला चाललोय. मग बाराती कशी असणार? तिथंपर्यंत यायला पाहिजेत ना. इथल्या लोकांना तिथंपर्यंत नेता येणार नाही मला, म्हणून मी अनंत सिद्धांना माझ्याबरोबर घेतलंय ॲज अ बाराती. कळलं का काय म्हणायचं आहे? ऐक, त्यांनी छान घेतलं. तो इतने बड़े कार्य के लिए बारात भी बड़ी बनाना है, सो ऐसे बड़े बाराती ये सब सिद्ध भगवान है. दूसरी बात यह है कि यह इतना बड़ा काम है कि एक सिद्ध से काम नहीं चलता, अतः अनंत सिद्धों को आह्वान करते हैं.
उन अनंत सिद्धों को फिर अभेद भाव से निर्मल अभेद एक अनेक विकल्प रहित चैतन्य स्वभाव में ले जाऊं और अभेद ध्यानी बनूं। निश्चयतः बहुत सिद्धों को पूजने की सार्थकता यह है कि जब शुद्ध निश्चय के विषयभूत कर्म मुक्त सिद्धात्माओं को अपना आराध्य बनाते हैं तो सिद्ध एक नहीं है, वे अनंत है। पण जोपर्यंत त्या सिद्धांचा अवलंबन घेतोय तोपर्यंत शुद्धापर्यंत जात नाही, म्हणजे शुद्धोपयोगाला प्राप्त होत नाही। मग त्यांना जोपर्यंत धरलंय तोपर्यंत शुभोपयोगात आहे आपण। काय म्हणले का? मी माझा विचारच केला नाही ना त्याच्यामध्ये, मी कोण आहे। मग जोपर्यंत त्या बारातींमध्ये अडकणार तोपर्यंत बायको मिळणार नाही। मग बायको पाहिजे तर काय करायचं, सोडावं लागतं, त्या बारातींना पण सोडावं लागतं। तो सिद्ध एक नहीं है, अनंत है। उन सब में कोई ऐसा भेद भी नहीं है कि जिसमें हम किसी को निम्न कोटि में छोड़कर उच्च कोटि के सिद्धों को ही आराध्य बनावे। कुठले सिद्ध श्रेष्ठ आहेत, कुठले सिद्ध जगन्य आहेत, कुठले सिद्ध महान आहेत, कुठले सिद्ध लहान आहेत का? 3.5 हात आहेत सिद्ध माहिती का एक, आणि एक आहेत ते 525 धनुष्य। बर काही सिद्ध असे आहेत की महान महान तपस्या करून मोक्षाला गेलेत, आणि काही सिद्ध असे आहेत की झटकन पंचमुष्टी लोच केला की अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान झालं, मोक्ष पण झाला। कुठले श्रेष्ठ? होय, हां, म्हणजे म्हणायचंय की तुमचं मागचं प्रोसेसिंग काय पण असू दे हो, जे प्रोडक्ट आलाय ना हातामध्ये ते सगळ्याचं सेम आहे, अनंत आनंद, आणि तो सगळ्यांच्याच ठिकाणी सेम आहे। त्यामुळं सांगितलं सगळे सिद्ध समान आहेत ना, त्यांच्यामध्ये कोणीही नाही ना अधिक आहे, म्हणून हे घेतलं इथं की कोणी निम्न कोटीचं नाही आहे। हां, मग सिद्ध म्हणताच येणार नाही त्यांना पण, जर हे लहान आणि ते महान असं म्हणायला लागलो तर। म्हणून म्हटलं की कोणी सिद्ध निम्न कोटीचे आणि कोणी उच्च कोटीचे असे समजा संघातले आचार्य आहेत ते मोक्षाला गेले आणि सिद्ध झाले, आणि कोणी दुसरे मुनी आहेत ते मोक्षाला गेले आणि सिद्ध झाले। सांगा कोण महान? आता इथं असताना गुरु ते माझे, आणि मग त्या गुरूंना मोक्ष झालं, सिद्ध झाले, आणि त्यांच्या मागं मी पण गेलो आणि मोक्षाला तिथं त्यांच्या बाजूला बसलोय। आता कोणाला नमस्कार करायचं? असं कसं? मग आचार्य चिडतील की माझ्या बाजूला बसलेले। हां, आता तिथं कोण शिष्य आहे कोण गुरु आहे? सगळे आपले आपले बस मालक आहेत। हां, त्यामुळं न कोणाचा विकल्प आहे तिथं। समजा कोणी माता पूर्वीचे काय पिता आणि पुत्र बसले तर ते सुद्धा असं काय तिथं कोणी पिता म्हणून श्रेष्ठ आहे आणि पुत्र म्हणून छोटा आहे असं पण भेद नाही। म्हणून सांगितलं की सिद्धांमध्ये कसलेही स्तर नाही आहेत, लेवल नाही आहेत, कोणी उच्च आणि कोणी नीच असं। तीर्थंकर सिद्ध, हां हे पण एक वेगळे। तीर्थंकर सिद्धांना तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा बंध असतो, मग हां त्यामुळे तीर्थंकर पण नाव राहिलं नाही त्यांना, ते फक्त सिद्ध याच एका कोटीमध्ये गेलेत। न काय त्यांना रुद्धिधारी होते म्हणून वेगळी कॅटेगरी आहे, तीर्थंकर होते म्हणून वेगळी कॅटेगरी, असलं काही भेद नाही। तीर्थंकर सिद्ध आदि की विशेषता व्यवहार से है, निश्चय से नहीं। अतः म्हणजे तीर्थंकर ज्यांना म्हणताना हे व्यवहार आहे, निश्चयाने तर ते पण सिद्धच आहेत, स्वभावाने सिद्ध आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये काही भेद नाही। अतः एक सिद्ध को पूजे तो किसको पूजे? एक तुम्ही म्हणताय ना, प्रश्न काय विचारलाय, एका सिद्धांची पूजा केलं तर बास आहे, अनंत सिद्धांची पूजा का करायची? तुम्ही काय करता हो सिद्धचक्र विधानमध्ये? किती सिद्धांना अर्घ्य चढवता? किती दिवस चढवता? किती आनंदाने चढवता? सगळं सांगा आता। शेवटच्या दिवशी किती आनंद असतो सांगा? शेवटच्या दिवशी 1028 अर्घ्य असते। 24 कसं 28 ना? हां होय का? बरं बघून घ्या। म्हणजे 1024 असते फक्त अर्घ्य। मग काय करायचं? त्या दिवशी खूप आनंद असतो,
हो ना. कधी 8वा दिवस संपताय असं झालेलं असतंय. म्हणजे सिद्ध किती दिसते तो. हां, म्हणजे म्हणून निराकुलतेने करा. आपल्याला काय ते 8 दिवसात संपवायला पाहिजे, 8व्या दिवशी एवढे अर्घ्य चढवायला पाहिजेत. कशाला कंपल्शन ना. आनंदासाठी करतोय तर आनंद भोगा. 2 सिद्धांना चढवा चालते, एका सिद्धांना चढवा. भाव भासना तर होऊ दे, मी पण तसा सिद्ध आहे. आणि त्या सगळ्या सिद्धांच्या विशेषणांमधून आपल्याला आपलं स्वभाव दिसायला पाहिजे. ह्याच्यासाठी ते सगळे अर्घ्य आहेत. आपल्याला ते कधी अर्घ्य सुरू झालं, कधी स्वाहा झालं, कधी पुढं सुरू गेलं ते पण माहीत नसते. असं ते ऐकलं आता अनेकांचं विधान करणारे असतात तर ते आपलं माईकवर चाललेलं असतंय, गाण्यात लयात. 2 लाईन संपले की आम्ही फक्त स्वाहा म्हणायचं, पण पुढचे 2 लाईन त्यांची झालेले असते तोपर्यंत म्हणून. मग त्यातनं काय आनंद यायचा. म्हणून पूजन करायचं तर त्यातल्या शब्दातनं आपल्याला भाव ग्रहण करता आला पाहिजे, तसा मी आहे ह्याचा अनुभव व्हायला पाहिजे. तीर्थंकर सिद्ध आदि की विशेषता व्यवहार से है, निश्चय से नहीं है. अतः एक सिद्ध को पूजे तो किसको पूजे. किसी एक तीर्थंकर सिद्ध को ही पूजे तो उसमें हमारे स्वभाव का अज्ञान या अनादर होता है. काय सांगितलं सांगा. जर तुम्ही असं केलात की कुठल्या तरी एकाच तीर्थंकरांना नमस्कार केला, त्यांचंच पूजन केलं, तर अन्य सगळ्या सिद्धांचं पार्शलिटी झाली त्यांच्याबरोबर. महावीर सिद्ध आहेत ना, ते आमचे आहेत. आणि तुमचे कोण. इथं आदिनाथ मंदिर आहे ना आमचं, आदिनाथ सिद्ध आहेत ते आमचे. बाकी सगळे नाहीतर काय म्हणायचं, संकट आल्यावर पार्श्वनाथ सिद्धांनाच आम्ही नमस्कार करणार. म्हणजे हे सगळं काय झालं, पार्शलिटी म्हणायचं त्याला. एक सिद्ध को पूजे तो किसको पूजे, उसमें हमारे स्वभाव का अज्ञान है. का म्हणलं असं. उसमें हमारे स्वभाव का अज्ञान या अनादर है. नाही ना काकी, असं का म्हणले. कारण नावात अडकलं. एका सिद्धांमध्ये सगळे सिद्ध आले, सगळी समानता आहे ना. एक तीर्थंकरामध्ये सगळे आले, वेगवेगळे असं काय. हमारे स्वभाव का अज्ञान है असं का म्हटलं. कारण स्वभाव जाणला नाही ना की सर्वांचा स्वभाव समान आहे. आपल्या स्वभावाचं दर्शन म्हणजे त्यांना सिद्ध म्हणून बघितलंच नाही ना आपण. काय म्हणून बघितलं, म्हणून आपला स्वभाव समजला नाही. बघितलं शांतीनाथ म्हणून बघितलं असं. म्हणजे एक चांगले आणि दुसरे थोडे कमी असं, नाहीतर एक जास्त आणि दुसरे कमी. म्हणजे पर्याय बघितले, जीव नाही पाहिला. हा सगळ्यात मोठा अनादर आहे, पर्याय पाहिली म्हणजे. बरोबर. म्हणून सांगितलं सिद्धांमध्ये भेद नाही करायचा आहे. मग त्यांनी हेच सांगतायत, ज्यांनी सिद्धांमध्ये भेद केला त्यांना स्वभावच नाही कळला, म्हणून स्वभावाचं अज्ञान आहे आणि ते स्वभावाचा अनादर करतायत. स्वरूप की रुचि वाले पूजक की तो स्वभाव सिद्ध सभी आत्माएं आराध्य है. उन सब आत्माओं का एक साथ से जो ध्यान है वह अनेक संख्या को छोड़ देता है और एक स्वभाव रूप रह जाता है. म्हणजे जेव्हा तुम्हाला पूजन करायचं आहे ना, त्यावेळेस त्या सिद्धांचं मी पूजन करतो एवढेच भाव आहेत. त्यामुळं अनंत सिद्ध आले त्याच्यामध्ये. मग तुम्ही एक सिद्ध म्हणा नाही तर अनंत म्हणा. आमचं लक्ष कोण आहेत, बस सिद्ध. एक सिद्ध राशी म्हणा, सिद्ध म्हणा, असं काय नाही पर्टिक्युलर कुठले तरी हे सिद्ध असं आम्हाला नाही पूजन करायचं आहे. तर फक्त आम्ही काय करतोय, अनंत सिद्धांना हा अर्घ्य असं तुम्ही पूजन करताय. उन सब आत्माओं का एक साथ से जो ध्यान है वह अनेक संख्या को छोड़ देता है और एक स्वभाव रूप रह जाता है तथा तिर्यक सामान्य रूप से एक सामान्य हो जाता है. उस सामान्य स्वरूप की म्हणजे सिद्ध हे एकच पद घेतलं तर त्याच्यामध्ये अनंत सिद्ध गर्भित झाले, त्यामुळे त्याला तिर्यक सामान्य म्हटलं. इस तरह उन सर्व अनंत सिद्ध महाराजों का ध्यान अंत में निज अभेद स्वरूप चैतन्य स्वभाव का स्पर्श कराने को पूर्ण कारण होता है. इस प्रकार सहज सिद्ध देव की विविध अर्चना करके कहते हैं. काय कळलं. जेव्हा मी त्या सिद्धांचं पूजन करतोय तर त्याच्याद्वारे मला माझ्या स्वभाव सिद्धाचं सुद्धा ज्ञान होतं.
मग तिथं ते पूजन करत असताना म्हणले तुम्हाला अनंत ज्ञान मिळणार का, अनंत सुख मिळणार का, अनंत शक्ती मिळणार का, अनंत चतुष्टयाची प्राप्ती होणार का, असा एक प्रश्न आहे त्यांचा. जेव्हा तुम्ही पूजन करता त्यावेळेस कशाची प्राप्ती होते? बरोबर आहे, आपल्या स्वभाव सिद्धाची प्राप्ती होतेच की, त्यासाठीच पूजन करतो. मग इथं त्यांनी काय सांगायले, अनंत ज्ञान मिलो चाहे न मिलो उसकी मुझे चाह नहीं है, मैं इतना ही चाहता हूँ की अपने स्वयं को जान लूँ. तेच माझ्यासाठी अनंत ज्ञान आहे. म्हणजे अनंताला जाणणारं ते ज्ञान अनंत नाही, तर अनंत अशा स्वभावाला जाणणारं, ज्याचा अंत नाही आहे अशा अनंत स्वभावाचा अनुभव करणारं ते ज्ञान खरं ज्ञान आहे. अगर कोई कहे कि आपने ऐसी चीज़ मांगी कि जिससे 3 लोक का ज्ञान आ ही जाता है, मला अनंत ज्ञान प्राप्त होऊ द्या असं म्हणलं तर 3 लोकांचं ज्ञान झळकणार अनंत ज्ञानामध्ये. तो इसके लिए मैं क्या करूं, मैं उस बहाने से थोड़े ही निज ज्ञान चाहता हूँ. म्हणून मी पूजा करतोय असं नाही, किंवा म्हणून मला आत्म्याचं ज्ञान होऊ द्या असं नाही. अनंत दर्शन मिलो चाहे न मिलो उसे मैं नहीं चाहता, मैं स्वयं अपने को ही देखता रहूं इतना ही चाहता हूँ. मैं अनंत सुख भी नहीं चाहता, आकुलता मिट जाए केवळ यही चाहता हूँ. सुख कशाला म्हणायचं, सुख कशाला म्हणायचं, काय विचारलं, सुख कशाला म्हणायचं, निराकुलता. निराकुलत्व रूपा सुख शक्ती असं म्हणलं. जिथं निराकुलता आहे ना तिथं सुख आहे. म्हणून एकाने प्रश्न काय विचारला होता की ध्यान करायला बसलो आणि मला आत्मा दिसला, तर तिथं त्यांनी असं वर्णन केलं की एक अतींद्रिय आनंदाचा अनुभव होतो. जेव्हा मला आत्मा दिसला तर त्या क्षणाला असणारा आनंद, ते सुख अपूर्व असतं. मग असं एका वक्त्यांनी सांगितलं. मग त्यासमोर बसली होती निकिता, आणि मग निकिताने विचारलं काय असतं असला अपूर्व आनंद, किंवा असं काय शॉक लागतो का, झटका बसतो का, काय करंट बसल्यासारखं काय आपल्याला काय होतंय असं, अतींद्रिय अपूर्व आनंद म्हणजे काय असतो, कसं कळायचं आपल्याला ते, असं विचारलं. मग तिथं उत्तर काय दिलं होतं, म्हणले निराकुलता. जिथं निराकुलता आहे तिथं आनंद आहे, आणि त्यालाच आनंद म्हणलं. म्हणजे एवढं करा ना, परीक्षा एवढीच करा की मी जेव्हा स्वभावाला जाणतोय त्यावेळेस मला कुठली आकुलता राहिली आहे मागं, किंवा कुठले विचार राहिलेत, किंवा मी ध्यान करतोय आणि मला आत्मा दिसला, तर त्या समयाला म्हणजे त्याला पारिशेष न्याय म्हणतात ना, की त्यावेळी शुभ भाव नव्हते, अशुभ भाव नव्हते, भगवंतांचं अवलंबन नव्हतं, त्या शुभ विकल्पामध्ये मी नव्हतो, चिंतन रूप जल्प नव्हते. मग काय होतं, कशाय नाही, विकार नाही, विभाव नाही, कुठल्या कर्मांचं काय उदय, मी काय त्याला भोगत नव्हतो. मग काय होतं त्या समयाला, तर हे सगळं नव्हतं म्हणजे समजून घ्या शुद्धोपयोग झाला. ज्याला नाही समजलं त्यासाठी असं खुलासा केला बरं का. तुम्ही डायरेक्ट स्वतःला जाणा तर त्याचा निर्णय करा तर ते बेस्ट आहे. पण हे नाही ते नाही ते नाही हे कोणासाठी सांगितलं, ज्याला बाबा आता परेशान झाला आहे, हैराण झाला आहे करून करून प्रयत्न आणि त्याला निर्णय होत नाही आहे ना, तर त्याला सांगितलं बाबा असं निर्णय कर. मागं सांगितलं होतं ना मी, त्याले घर कुठं आहे म्हटले, ते त्या गल्लीमध्ये आहे, ते पिवळं आहे ना ते घर माझं नाही आहे, ते लाल आहे ना ते घर माझं नाही आहे, ते हिरवं आहे ना ते घर माझं नाही आहे. अरे तुझं घर कुठलं आहे कसं समजायचं, मग आपण त्याचं विशेषण सांगायला पाहिजे ना काय आहे. मग ज्याला नाही कळत त्यासाठी सांगितलं हे नाही ते नाही ते नाही, तर राहिलं कुठलं आहे ना ते आहे. म्हणून असं जेव्हा आपण ध्यानाला बसतो, अनुभव करतो, त्यावेळेस डायरेक्ट जाणा की सगळ्यापासून भिन्न जो आहे ना मी, तर तो असा अतींद्रिय आनंद स्वरूपी शुद्धात्मा आहे. त्याचा अनुभव केलं तर सांगावं लागणार नाही दुसरं. जसं आईला आपलं मुलगा समोर दिसला तर किती आनंद होतो, मग ती कसं सांगणार सांगा आनंद, तिचा आनंद कोण अनुभवणार. लय दिवसांनी प्रसन्न आला घरी तर किती प्रसन्न होता सांगा, काय काका
अशी प्रसन्नता कधी असती इतर वेळेस? म्हणजे तो आनंद अनुभवातला आहे, शब्दातला नाही आहे. मम्मीकडे गेला किती आनंद होतो सांग. होतं ना, इथंच झालं, आता नुसतं नाव काढलं तरी. म्हणजे तो अनुभव, तो आनंद अनुभवात्मक असतो, त्याला शब्दात नाही घालू शकत आपण. म्हणून सांगतात इथं की आनंद किंवा ते सुख कसं आहे त्याचं परिभाषा नाही करू शकत. फक्त म्हणलं निराकुलता जिथं आहे ना, तोच आनंद खरा आनंद आहे. म्हणजे तुम्ही कशासाठी हे विश्लेषण केलं? इंद्रियजनित आनंद, इंद्रिय विषय भोगता, काय टी व्ही बघितला, काय खाल्लं, फिरलो, मजा केली, सगळ्यामधून आनंद मिळाला असं तुम्ही म्हणताय, बरोबर? काय काय कशामध्ये आनंद असतो? एखादी मस्त डिश बनवली आणि खाल्ली, काय खाल्लास? काय खाल्लं काका, काय खाल्ला? तर ते खाल्ल्यावर मला आनंद आला म्हणताना, मग ते आनंद का नाही हो? मग त्याच्यामध्ये ही डेफिनेशन घालायची, जिथं निराकुलता आहे ना, मंगल काकी काय म्हणले, जिथं निराकुलता आहे तिथंच आनंद आहे. आणि जिथं तुम्ही ते खाल्ल्यावर आकुलता होते, मला अजून पाहिजे, किंवा हे असं का झालं, किंवा त्यांनी काय चांगलं म्हणलंच नाही, काही जी असेल ना विकल्प, जिथं आकुलता आहे तो आनंद खरा आनंद नाही. संपणारा आहे तरी पण तो आनंद खरा आनंद नाही. एवढी तरी डेफिनेशन घालून आपण बघायला पाहिजे की मी काय आणि तो आनंदाचा स्रोत काय आहे जो माझ्यामध्ये आहे. म्हणून त्या आनंदाचा अनुभव करा, तेच एक प्रमाण आहे. काय म्हणायचं? तेच हां, इंद्रिय सुख हे सुखच नाही आहे म्हणूनच सांगितलं. हे असं आपण सांगितल्यावर वाचल्यावर नसतं कळत, म्हणून तुम्ही स्वतः जेव्हा अनुभवणार ना तेव्हाच होणार आहे. तुम्ही सांगायचं त्यावेळेस काय, इंद्रिय सुख सुख नाही है तो क्या है, हो ना? असं तुम्हाला सांगायचं, मी तुला सांगायचं. चंचलता दूर हो जाए, अनंत शक्ती मिलो. नाही, भोगायला नाही म्हणत नाही, भोगणार की सम्यक दृष्टी जीव सगळे भोग भोगतो. म्हणलं ना, उपभोग मिंदिये हिम दव्वाणम चेदनाणमिदराणम. चेतन अचेतन सगळ्या भोगांना भोगतो सम्यक दृष्टी. पण तो जाणतोय, मी ज्ञानाचा भोग घेतोय, पदार्थाचा नाही. हा, भेद विज्ञान जिथं आहे ना तिथे सगळे भोग भोगला तरी निर्जर आहे. मग किती मस्त पाहिजे तेवढं भोगा. भरत चक्रवर्ती भरपूर भोगत होता, पण भोगतच नव्हता. काय म्हणले? ऐकला ना नीट? काय म्हणले? भोगे तो भोग क्या है, भोगो ने भोगा तुमको. म्हणून त्या भोगांना भोगायचं नाहीये, तर ज्ञानाला भोगायचंय, हे सांगितलं त्याच्यातून. बरं, चला काय सांगितलं? अनंत शक्ती पाहिजे म्हणून पण मी भगवंतांचं पूजन करतो असं नाही. किंतु मैं अपने में ही ज्ञान रूप से बैठ जाऊं यही चाहता हूँ. जी शक्ती आहे ना ती कुठं लावायची आहे? मी ज्ञान आहे हे जाणण्यासाठी लावा ती शक्ती, हे सांगायला लागले. म्हणजे आपण कुठं लावतोय? याला वेगळं केलं, त्याला दूर केलं, त्याचा मोह सोडला, ह्याच्याजवळ जायचं नाही, इकडं शक्ती नका लावू. मी जाणतोय ही शक्ती लावली की सगळं कार्य होणार आहे तिथं. कुठल्या कुठल्या कर्मांना नष्ट करायचं आहे? कुठले कुठले कर्म त्रास देतात? कुठले कुठले माणसं त्रास देतात? सासरची नाही ना? कोण नाही माझ्यासमोर, सांगा खरं खरं. तर कोण त्रास देणारं नाही आहे किंवा कोणाला नष्ट करायला जायचं नाही आहे. जे काय होणार आहे ना ते तुम्ही आहे याला धरा, तर बाकीचं सगळं नाही होऊन जाणार आहे त्याच्यातून. म्हणून म्हटलं की अनंत शक्तीची पण मला अपेक्षा नाही, ती प्रगट होणार आहे. ऐसा आपका यह भक्त है, भगवान अनंत गुण आपकी पूजा करता हूँ. काय? ऐसा आपका यह भक्त अनंत गुण स्वरूप भगवान आपकी पूजा करता हूँ. सो मैं एक नहीं अनंत सिद्धों को पूजता हूँ. ह्याच्यासाठी मी अनंत सिद्धांची पूजन करतो, असा एक भाव घेतला त्यामध्ये. तर कशासाठी पूजन केलं आपण? विदुरित संस्कृत भाव निरंग. काल वाचलं होतं ना, 2 लाईन म्हणायच्यात का ते? विराग सनातन शांत निरंश
निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विदुरित संस्कृती भाव निरंग समामृत पूरित देव विसंग अबंध कषाय विहीन विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह. निश्चय जसं असतं ना तसं निही अंग, मग त्या विसर्गाचा र होतो. निरंग म्हणजे काय, काल काय घेतलं होतं, विदुरित संस्कृती भाव म्हणजे ज्याच्यातून संस्कृत भाव म्हणजे संसाराच्या योग्य, संसाराला वाढवणारे भाव ज्यांनी दूर केलेत असे ते सिद्ध. काय म्हणले निकिताली, विदुरित संस्कृती भाव निरंग, माहिती आहे का हे शब्द, म्हणजे ज्यांनी सिद्ध कसे आहेत त्यांची विशेषण आहेत नाही, तर त्यांचं एक विशेषण दिलं काय, जे संसाराच्या योग्य भावाने रहित आहेत असे ते सिद्ध. कसले भाव असतात ते तुमच्याकडे नसतीलच, राग द्वेष मोह. बर, अजून संसाराचे भाव. म्हणजे आता ढोबळ ढोबळ तर तुम्ही सांगू शकाल की, पण मला जरासं अजून आतले सांगा. जाऊ दे, आज वेळ देते तुम्हाला, उद्या सांगा मला. काय म्हणजे आज परीक्षण करा की कुठले भाव मला संसाराला वाढवायला कारण ठरतायत, माझा संसार का संपत नाही आहे. हे तर सगळं ठीक आहे की विकारी भाव, रागद्वेष मोह, कषाय, हे सगळे भाव तर आहेत, पण अजून काय असे भाव की जे मला संसार वर्धक आहेत. परपदार्थाची इच्छा. बरोबर, अजून असं काढा की जरा असं म्हणजे कळेल. बरं, मला ते आज हे घ्यायचं होतं चंदनाचं, बरं का, म्हणजे तिचे भाव कसे होते हे समजलं तरी पण आपल्याला त्या मोक्षाची इच्छा तीव्रतेने होईल बरं का. तिची इतकी मस्त परिणती आहे ना, चिंतन एवढं मस्त आहे तिचं, त्यामुळं आपल्याला पण आपल्या चिंतनासाठी एक विषय मिळतो. कुठंपर्यंत आली होती चंदना काल? हां, ती म्हणली की लोकांनी म्हणलं की तुला कोण ठेवलं बंधनामध्ये, मग ती म्हणाली की मी कधी स्वतःला बंधनात अनुभवलंच नाही, कधी मी तसं मला स्वीकारलंच नाही. आणि मग ती सगळं सांगते की जरी बंधनात होतं तरी पण मी अबंध होतो, आणि जरी खुललो तरी सुद्धा तो मी नाही. बंधन तब तक ही है जब तक बंधन की अनुभूती है, निर्बंध की अनुभूती होते ही बंधन स्वयमेव टूट गए. अरे कर्मों ने बांधा था, कर्मों ने ही खोला है. मग तिथं सांगितलं की ती महाराणी आली ना, कोण नाव सांगा, मृगावती. मृगावती राणी आली आणि तिने पाहिलं की कोण आहे ती भव्य आत्मा ज्यांच्याकडून महावीरांचा पारणा झाला. आणि जेव्हा ती समोर आली ना चंदना, त्यावेळेस ती तिचे अश्रू थांबेनात आश्चर्याने हर्षाने की ही तर माझीच बहीण आहे जी हरवली होती, आणि ती अशा रीतीने मिळाली आणि तिच्याद्वारे भगवंतांची महावीर स्वामींची पारणा झाली. म्हणलं तिला किती आनंद झाला. इतने में ही ऋषभदत्त सेठ, कोण हो, ज्यांच्या घरी ती राहत होती, कुठे गेले होते, बेड्या फोडायसाठी आणायला गेले होते. धरूनच ठेवलंय तुम्ही सेठजींना, लोहाराकडे गेले होते, सोडा त्यांना. तर ते लोहाराकडे गेले होते कशासाठी, बेडी तोडायला आणायला. वो भी आ गए. उन्होंने भी चारों तरफ आकाश में देवों और पृथ्वी पर जन समूह से चंदना की जय जयकार सुनी. देवकृत पंचाश्चर्य देखे. देखा कि आज वीर प्रभु की पारणा इस महान भाग्यवान के हाथ से हुई है. म्हणजे त्यांची पण दृष्टी बघा बरं का, त्यांना असं नाही वाटलं की माझ्या घरी मी किती भारी, माझ्या घरी आज महावीरांची पारणा झाली, असं नाही. त्यांचे भाव पण कसे होते, तिच्याद्वारे असा तो महान आत्मा कोण आहे की ज्याच्याद्वारे आहार झाला किंवा पारणा झाली, ही दृष्टी. म्हणजे तिच्यात गर्व नाही आला, हे मला सांगायचं होतं.
इस महान भाग्यवान के हाथ से हुए हैं। सच होने पर भी विश्वास करना कठिन लग रहा था कि हमारे ही घर वीर मुनिराज का पारणा हुआ है। कोमल हृदय सेठ जी की आंखों में भी आंसू उमड़ पडे। सामान्य मुनींचं वगैरे आहार झाल्यावर आपल्याला किती आनंद होतो म्हणल्यावर तिथं तर काय मंगल काकी आचार्य पटले तर किती आनंद। असं मी गेले होते विद्याताईंकडं आणि त्यांनी सांगितलं मला आज आमच्याकडे आचार्यच आले होते। असं म्हटल्यावर तुम्हाला किती आनंद की ते सगळ्या मुनींचे श्रेष्ठ गुरु, मग इथं तर आचार्यांचे पण गुरु असे ते तीर्थंकर मुनी होते। कोमल हृदय सेठजींचे सुद्धा डोळ्यांमध्ये अश्रू आले। उनका रुकना मुश्किल हो रहा था। चंदना म्हणती मृगावतींना म्हणजे रे बहिणीला, दीदी यही मेरे, कोण आहेत ते समोर सेठजी उभारलेत ना त्यावेळेस ती इंट्रोडक्शन करून द्यायला लागली आहे। दीदी यही मेरे विपत्ती में काम आने वाले सच्चे माता पिता है। कोण? सेठजी आणि सेठानी बरं का काय म्हणून उच्चारण केलं, जरी तिने किती उपसर्ग केले होते तरी सुद्धा त्यांना तिने माता म्हणून बघितलं। त्या सेठानी तिचे केस काढून हातात बेड्या घालून सगळं काय त्या तळघरात नेऊन ठेवलं होतं आणि अन्न पाणी सगळं तोडलं होतं, हीन अन्न देत होते खायला, तरी सुद्धा तिची दृष्टी काय, हे माझे रक्षण करता माता पिता आहेत। कोई न कर सके ऐसा अद्भुत संरक्षण देकर इन्होंने मुझे बचाया था। बस समझ लो कि इस दुनिया में ये मेरे लिए एकमात्र सच्चे हितैषी है। कसली दृष्टी। मारले त्यांनी असं नाही सांगितलं किंवा त्यांनी मला त्रास दिलेत, बंधनात अडकवलं हे नाही, विचार काय, हेच खरे हितैषी आहेत माझे। हम और हमारा परिवार सदैव इनका उपकार मानते हुए ऋणी रहेगा। मृगावती राणी म्हणती, हे नगर श्रेष्ठी, आपका वात्सल्य और आज की घटना इतिहास का अमर पृष्ठ बन गई। इतिहास में आप हमेशा हमेशा के लिए अमर हो गए। सेठ जी बोलतात, बेटी तूने हमको पवित्र कर दिया, हम धन्य हो गए, तूने नगर की शोभा बढ़ाई है। सेठ जी की आंखों से आंसुओं की धारा बह रही थी। म्हणजे ज्ञानीची परिणती अशी असती बरं का, तू महान असं म्हणतो, अज्ञानी काय म्हणतो, मैं बडा तू बडा नाही, तू बडा के मैं बडा, म्हणजे असं डिफरन्स असतो विचारामध्ये। मग दोघं पण एकमेकांना सन्मान देत आहेत, महानता देत आहेत, पण आहे कोणाची महानता, योग असा होता की तिथंच पारणा व्हायची होती, तिच्याकडून व्हायची होती आणि तशा दशेत व्हायची होती। चंदना, अथाह संपत्ति देकर एक धर्मी जीव की रक्षा के लिए समर्पित करने वाले मेरे धर्म पिता की आंखों में आंसू क्यों। म्हणजे त्यांनी आपलं सगळं धन तिच्यासाठी घालवलं आणि त्या वेश्येकडून तिला आणलं होतं ना, म्हटल्यावर कोण काय होते ते, काय रिलेशन होतं त्यांचं दोघांचं, काहीच नव्हतं, आता पण काहीच नव्हतं, तरी सुद्धा द्यायचे भाव आणि तिला वाचवायचे भाव होते ना, तेवढ्यातून तिचं रक्षण झालं। म्हणून म्हटलं की धर्म करणार ना तर धर्म तुमच्या चेहऱ्यापासून सगळ्या अंगातून दिसते। म्हणून ती प्रवृत्ती तुमचे वचन तुमचे भाव सगळ्यातून धर्म ओसंडून वाहत असतो। मग ती तर काय कोणाला बोलवली नव्हती किंवा हाक मारली नव्हती की माझं रक्षण करा, वाचवा, मला इथून सोडवा, बस तिने आपलं भेदज्ञान चालू ठेवलं होतं आपलं आणि नमोकार मंत्र अखंड म्हणत होती। आणि मग तिथं सेठजी जवळ आल्यावर तिच्या तोंडातून तो मंत्र ऐकल्यावर त्यांना तिच्या रक्षेचे भाव झाले आणि मग त्यांनी तिला सोडवून घरी आणलं होतं। म्हणून ती सांगते चंदना की अथाह संपत्ती देऊन सुद्धा यांनी माझी रक्षा केली होती, तर आता का रडतायत हे, ह्यांना अश्रू यायचं काय कारण। सेठ जी, बेटी तेरे जैसे धर्मी जीव तो जगत में अनोखे ही होते हैं। बेटी धर्मी जीव धन खजाने स्वर्ण की मोहरों से नहीं मिलते। किती सुंदर सांगितलं। मी तुला तिने सांगितलं ना, इतकी संपत्ती देऊन तुम्ही मला आणले, त्यांनी काय म्हणले, कुठल्याही संपत्तीने धर्मी जीव मिळत नसतात। किती पैसे दिल्यावर मुनी येते तो तुमच्याकडं, किती पैसे दिल्यावर तीर्थंकरांचं दर्शन मिळणार, पैशांनी रत्नांनी मोहरांनी कशानी अशा धर्मी जीवांचं सानिध्य मिळत नसतं। उन्हें पाने के लिए बहुत
विनय, वात्सल्य, वैयावृत्ती, समर्पण चाहिए. काय म्हणले मिताली? म्हणून मिळाले तुला गुरु आज. कसं? कारण आहे आपल्यामध्ये ते सगळे गुण, तर मिळणार आपल्याला तसं. असं सानिध्य मिळायला, असं स्थान मिळायला आपल्याला, असं काय म्हणायचं, एक आपल्यावर कृपादृष्टी त्यांची व्हायसाठी म्हणल्यावर आपण या सगळ्या पात्रतेतून जायला पाहिजे हे सांगायला लागलेत. काय? उन्हें पाने के लिए बघा आपल्यामध्ये काय काय आहे. बहुत विनय, वात्सल्य, वैयावृत्ती, समर्पण चाहिए. हमारी बेटी को कितना कष्ट उठाना पड़ा, कितना अन्याय सहना पड़ा. दृष्टी किती सुंदर आहे त्यांची बघा की. आणि मग त्यांचे वचन तसे बाहेर पडत आहेत. मग आपले पण असे वचन असावेत, अशी प्रवृत्ती, असे भाव असावेत, जेणेकरून की आपल्याला सुद्धा अशा धर्मी जीवांचं, अशा काय म्हणायचं, वात्सल्य मूर्तींचं, अशा करुणावान जीवांचं सानिध्य मिळतं. अशा धर्मींकडून आपल्याला सुद्धा प्रेरणा घेण्यासारखी असते. म्हणून हे सगळं त्यांनी वर्णन घेतलं. तर त्यातून आपल्या जीवनामध्ये बदल घडवा. आपण ज्यांच्याकडं ज्या दृष्टीने बघतो, जर त्याच्यामध्ये काय कषाय असतील, विभाव असतील, वैर असेल, तर ते सगळं नष्ट व्हायला पाहिजे. त्यांना एक धर्मी म्हणून बघा, तर आपल्याला समता दिसणार. आणि म्हणून असे अनंत सिद्ध भगवान आहेत ना, ते आपल्याला असं बघतायत. असं नाही बघत आहेत की यांनी माझ्यावर उपसर्ग केला होता, यांनी माझं उपसर्ग निवारण केलं होतं, अशी दृष्टी नाही आहे. सिद्ध सगळ्यांना जीव म्हणून बघतायत. मग अशीच आपल्याला पण दृष्टी कधी प्राप्त होणार? जेव्हा मी स्वतःला जीव म्हणून जाणणार, सिद्ध म्हणून जाणणार. हो, जाणा. स्वतःच्या सहज सिद्ध स्वभावाला सहज जाणा. पहा, हा मी अनादीपासून सिद्धच आहे. आत्म्याला सिद्ध करायचे नाही. आत्मा तर स्वभावतःच सिद्ध आहे, शुद्ध आहे, सुखवाला आहे अनुभवा. माझे सुख माझ्याच अधीन आहे. इंद्रियांमध्ये माझे सुख नाहीच, शरीरामध्ये माझे सुख नाहीच. निर्णय करा, निराकुलता हेच सुख आहे. सुखशक्ती संपन्नोऽहम्, अतीन्द्रिय स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंताण.